मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली मधुभाऊंचा आशीर्वाद घेते आणि त्यांना म्हणते की तुम्ही तुमची औषधं वेळेवर घ्या आणि त्याचबरोबर स्वतःची काळजीसुद्धा घ्या, असं म्हणून ती एका वेगळ्या आशेने मधुभाऊंकडे पाहते, जेणेकरून अजूनही मधुभाऊंचं मन हे माझ्याविषयी बदलेल आणि मधुभाऊ मला इथेच मुंबईमध्ये थांबवून घेतील. या विचाराने ती मधुभाऊंकडे पाहत असते, परंतु ते तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. हा मधुभाऊ दुसरं काहीच बोलत नाहीयेत हे पाहून सायली आता दरवाजाजवळ जाते. कुसुम आता पुढे जाते आणि मधुभाऊंचा आशीर्वाद घेते. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, तिथे गेल्यानंतर तरी माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर हसू येईल असं काहीतरी बघ कुसुम. तिला कुठल्याही तऱ्हेचा त्रास व्हायला नको आहे कुसुम. त्यावेळी कुसुम म्हणते, मधुभाऊ तुमच्या पोटात एवढी माया आहे, मग तिला असं लांब का पाठवताय तुमच्यापासून? तेव्हा तिच्यासाठी तेच योग्य असल्याचं ते सांगतात. त्याचवेळी कुसुम म्हणते, मधुभाऊ तुम्हाला शहर सोडण्याची परवानगी नाहीये आणि सायलीला तुम्हाला परत इथे आणायचं नाहीये. पण यानंतर तुमची आणि तिची भेट कधी होईल हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. त्यावेळी आता मधुभाऊ दुसरं काहीच बोलत नाही. ते म्हणतात की आता अजिबात चर्चा नको, आता तुम्ही निघा, कारण प्रवास खूप दूरचा आहे. तेव्हा सायली आणि कुसुम या दोघीही आता कोल्हापूरला शेवटी जायलाच निघतात आणि मग मधुभाऊ खूपच इमोशनल होतात आणि त्यांना आता सायलीची खूपच आठवण येणार असते. मग आता ते लगेच बाहेर जायला निघतात, परंतु त्यांची पावलं आपोआपच थबकतात आणि ते रडतच तिथे आतमध्ये बसतात. तर दुसरीकडे घरातील सर्वांनी होमाची तयारी केलेली असते. आता तेथे प्रतापसुद्धा आलेला असतो. म्हणूनच अश्विन म्हणतो, डॅड बरं झालं तुम्ही वेळेवर आलात होमासाठी. मग आता प्रताप म्हणतो, अरे तुझ्या आईने मला काल चांगली तंबीस दिली होती की उद्याच्या उद्या घरी यायचंच म्हणून. मग आता काय यावंच लागलं. तेव्हा कल्पना म्हणते, अहो तुम्ही अजून 4 दिवस ट्रिप वाढवली असती तुमची, परंतु बरं झालं की नाही मी सांगितलं तुम्हाला. पण तन्वीने एवढा प्रेमाने ठेवण्याचा घरामध्ये विचार केला, त्यामुळे म्हटलं की तुम्हालाही बोलवून घ्यावं. त्याचवेळी प्रताप म्हणतो, कसं आहे ना कल्पना, अगं आपण कोणत्या तरी कामात असं बिझी राहिलो ना तर मनात नको ते विचार अजिबात येत नाहीत. त्याचवेळी कुणीही मनात निगेटिव्ह विचार आणायचे नाहीत असं प्रिया आता म्हणते आणि पूर्णा आजींना सांगते, मी तयारी केली आहे, बघून घेतेस का ग आजी? पूर्णा आजी आता सगळीकडे पाहतात तर सर्व तयारी छान झालेली असते आणि त्या गुरुजींना विचारतात की काही राहिलं तर नाही ना गुरुजी? मग गुरुजी म्हणतात, नाही सगळं ओके आहे. तेव्हा घरातील सर्वजण पुन्हा तन्वीकडे पाहू लागतात. तर इकडे अर्जुन आता एकदम शांत शांत बसलेला असतो. त्याला सायलीची सतत आठवण येत असते. कुसुमने रात्रीत सांगितल्यामुळे सायली कायमची कोल्हापूरला निघून जाणार या विचाराने त्याला चैनच पडत नसते. मग तो खूपच अस्वस्थ असतो. चैतन्य तेवढ्यातच तेथे येतो आणि विचारतो, काय रे अर्जुन, काय झालं तुला? तुझी झोप झाली नाहीये, तू रात्रभर झोपलाच नाहीयेस. अरे झालं तरी काय नक्की सांग ना. हा अर्जुन म्हणतो, मी रात्रभर झोपलेलोच नाहीये. कारण काय करू रे चैतन्य, मी मलाच कळत नाहीये. अरे माझा नेहमी दिवस सुरू व्हायचा मिसेस सायलींचा चेहरा पाहून आणि दिवस संपायचा सुद्धा त्यांचा चेहराच पाहून. पण आता काय होऊन बसलंय बघ ना. त्याच वेळी आता अर्जुन म्हणतो, मला वाटलं तू सायली वहिनीचा चेहरा पाहण्यासाठी मस्त मूड फ्रेश करून बसला असशील. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी काय झालं तुला काल सांगितलं ना रे, मधुभाऊ कायमचं मिसेस सायलींना कोल्हापूरला पाठवताय. चैतन्य त्याच्यावर थोडा ओरडतो आणि म्हणतो की मधुभाऊ काय करणार आहेत ना ते सांगू नकोस मला तू अर्जुन, आता तू काय करणार आहेस ना यावर ते मला सांग. मग अर्जुन म्हणतो, अरे मी काय करू शकतो तूच सांग ना आता. पुढे चैतन्य म्हणतो, अरे तू ना एकही केस न हरलेला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहेस आणि प्रेमाच्या केसमध्ये असा गिवअप करतो. सायली वहिनींना थांबवण्यासाठी तू अजिबात प्रयत्न करणार नाहीस. अरे काय अर्जुन, हेच का प्रेम तुझं, असं म्हणून चैतन्य त्याच्यावर हसतो. उद्या रस्त्यात जर भेटला ना तर ओळखसुद्धा दाखवू नकोस मला. अरे एवढा वीक प्रेम करणारा माझा मित्र असूच शकत नाही. तेव्हा चैतन्याचं हे बोलणं अर्जुनच्या जिव्हारी लागतं आणि मग रागातच तो उशी फेकून देतो आणि म्हणतो, हे बघ
माझ्या प्रेमावर अजिबात डाऊट घ्यायचा नाही. मी तुझा जीव घेईन चैतन्य. ऐक, माझं प्रेम हे मिसेस सायलींवर खरं आहे म्हणजे खरं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, पुरावा कुठे आहे त्याचा? आपल्या प्रोफेशनमध्ये पुरावा असल्याशिवाय बोलतं का कोणी? नाही ना. पुरावा दाखव अगोदर मला. अरे आता तू एक काम कर, सायली वहिनी जिथे असतील ना तिथे जाऊन त्यांना गाठ आणि तुझ्या मनात असणारं प्रेम व्यक्त कर. जर तुझी सायली तुझ्या आयुष्यातून कायमची गेली तर मग तू काय आयुष्यभर असा रडत बसणार आहे का? मग अर्जुन रडतच म्हणतो, प्लीज असं बोलू नको ना. मग चैतन्य म्हणतो, अरे काहीतरी ॲक्शन घे. कुठे गेला तो डॅशिंग अर्जुन सुभेदार, जो चुटकीसरशी प्रॉब्लेम असा सॉल्व्ह करायचा? आणि कुठे गेला तो अर्जुन सुभेदार, जो घरच्यांच्या विरोधात जाऊन स्वतः थेट लग्नच करून आला होता? आणि कुठे गेला तो अर्जुन सुभेदार, ज्याने बायकोला किडनॅपरपासून असंच चुटकीसरशी सोडवून आणलं होतं? अर्जुनला प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्या मित्राला या सर्व अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी आता चैतन्याने हे अर्जुनसाठी पावलं उचललेलं असतं. ते अर्जुनलाच त्याची नव्याने ओळख करून आता दिलेली असते. तेव्हा अर्जुनचे आता डोळे खाडकन उघडतात आणि तो म्हणतो, इथेच आहे तो अर्जुन सुभेदार. मिसेस सायलींचं प्रेम त्याला स्ट्रॉंग बनवतं, वीक नाही. आता मधुभाऊ काहीही बोलू देत आणि कितीही चिडू देत याचा विचार मी अजिबात करणार नाही. आता सरळ जाऊन मिसेस सायलींना माझ्या मनातलं मी सगळं सांगून टाकणार म्हणजे टाकणारच. कारण आता स्थळ, वेळ आणि वस्तू काहीही महत्त्वाची नाहीये. आता मिसेस सायली जिथे कुठे मला भेटतील ना तिथेच मी त्यांना प्रपोज करणार. तेव्हा वा क्या बात मेरे शेर असं म्हणून चैतन्य त्याच्याजवळ जातो आणि त्याला म्हणतो, चल आपण लगेच निघूयात. तेव्हा मी काय म्हणतोय अर्जुन, तो रेड ब्लेझर घालणार आहे असं चैतन्य म्हणतो. त्याचवेळी आता कपडे महत्त्वाचे नाही आहेत असं म्हणून सायलीला प्रपोज करण्यासाठी जी अंगठी त्याने घेतलेली असते ती तो स्वतःजवळ घेतो आणि म्हणतो की आता काहीच नाही, चल असाच. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो, आपल्याला कपडे महत्त्वाचे नाही आहेत, आपल्याला आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करायचंय असं म्हणून दोघेही आता लगेच जायला निघतात. आता अर्जुन हा हॉलमध्ये आल्यानंतर प्रिया लगेच त्याच्याजवळ जाते, त्याचा हातच पकडून ठेवते आणि म्हणते, अर्जुन अरे तू कुठे चालला आहेस एवढा घाईघाईत? बघ ना आपल्या घरामध्ये होम आहे आणि मामासुद्धा टूरवरून लवकर आलाय त्यासाठी. तेव्हा चैतन्य म्हणतो, आम्हाला एका माणसाला अगदी अर्जंटली भेटायचंय म्हणून आम्ही चाललोय. तेव्हा प्रिया आता रागातच त्याला म्हणते, काय रे, मी तुला विचारलंय का? मग नेहमीप्रमाणे तू असं मध्ये मध्ये का बोलतोस? आणि गुरुजी काय म्हणाले, घरच्यांनी थांबायला हवं, त्यामुळे तू निघालास ना तरीही चालेल असं प्रिया रागातच त्याला म्हणते. तेव्हा घरातील सर्वजण प्रियाकडे खूप रागात पाहतात, कारण घरच्यांनी चैतन्याला कधी बाहेरचं मानलेलंच नसतं. ती चैतन्याचा अगदी सरळ सरळ अपमान करते. ते पाहून अर्जुनला आता प्रचंड राग येतो. तेव्हा आता प्रतिमा म्हणते, काय ग तन्वी, ही बोलण्याची तुझी कोणती पद्धत झाली ग? त्याचवेळी आता अगं आई, चैतन्यच उत्तर देत राहिला तर अर्जुन माझ्याबरोबर कसं बोलणार असं प्रिया म्हणते. त्याचवेळी कल्पना म्हणते, अगं तन्वीच्या बोलण्याची पद्धत चुकीची आहे, परंतु ती बरोबरच बोलतीये ना. आणि ही तुझी मुलगी आहे ना, ती आतून बाहेरून खरी आहे खरी. कारण आतल्या गाठीच्या ज्या मुली असतात ना त्या सतत अशा गोडगोड बोलत असतात, पण तन्वीसारख्या मुलींना वर अशा फटकळ वाटतात, परंतु आतून एकदम निर्मळ असतात. आणि या 1.5 वर्षाच्या अनुभवातून मी एवढं मात्र नक्कीच शिकले असं कल्पना अर्जुनकडे पाहत म्हणते. त्याचवेळी कल्पना म्हणते, चैतन्य तन्वीचा शब्द आणि टोन चुकलाय, त्यामुळे बाळा मी तुझी माफी मागते. मग चैतन्य म्हणतो, मावशी प्लीज अशी माफी मागू नकोस ग, तू काय मला लाजवशील का आता? आणि या घरातलं माझं स्थान मला चांगलंच माहिती आहे आणि ते दुसरं कुणीही सांगण्याची मला अजिबात गरज नाहीये. तेव्हा कल्पना विचारते की तरी पण तू होमासाठी थांबणार नसशीलच ना, तुझ्या मित्रासाठी? आणि तुझ्या मित्राने तर आता ठरवलंच आहे, घरच्यांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल ना एवढंच फक्त बघायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं नाहीये मम्मा, पण आज मला थांबता येणार नाही, सॉरी असं म्हणून तो कल्पनाला सरळ सरळ नकार देतो. त्याचवेळी अर्जुन आता पुढे जातो. तेव्हा अश्विन म्हणतो, अरे दादा होमासाठी तरी थांब ना प्लीज, थोडा वेळ थांब. मग आता चैतन्य म्हणतो, अगं मावशी आजची मीटिंग खरंच खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे जायलाच हवं असं म्हणून तोही अर्जुन पाठोपाठ निघतो. तेव्हा अस्मिता म्हणते, घरात पॉझिटिव्हिटी यावी म्हणून तन्वीने हा होम ठेवला, तर ना या अर्जुनचं असं आहे,
तेव्हा पूर्णाजी म्हणतात, माफ करा गुरुजी, माझ्या नातवाची मनस्थिती जरा ठीक नाहीये, पण तो नसताना इथे होम तरी कसा करायचा. हा प्रिया आता मनातच विचार करते, मी एवढी तयारी केली आणि आता हा होमच कॅन्सल. सर्वांना इम्प्रेस करण्यासाठी पुन्हा काहीतरी नवीन आयडिया मला शोधावीच लागेल. त्याचवेळी आता प्रताप म्हणतो की पूर्णाई, आपण आता अर्जुन नसतानाही होम करायचं ठरवलंय ना, मग आपण आता ऐनवेळी असा होम कॅन्सल करायला नको आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, मम्मा आपण आहोत ना ग सर्वजण, आपण करूयात ना होम मग सगळेजण मिळून. तेव्हा ठीक आहे असं पूर्ण आजी म्हणतात आणि कल्पना देखील म्हणते, हो ना, तन्वीने बिचारीने एवढी तयारी केली आहे म्हटल्यावर आपण नकार कसा देऊ शकतो ना. तिचं मन राखायलाच हवं, ती आपल्यासाठी खूप काही करते असं म्हणून आता ती लगेच तन्वीकडे पाहते. तर प्रियाला आता खूप आनंद होतो. इकडे सायली आणि कुसुम या दोघीही आता बस स्टँडवर येतात. सायली आता एकदम शांत शांत तिथे बसते, परंतु आता कुसुम ही सारखी तिच्याकडे पाहत असते, कारण आपली सायली अजूनही डिस्टर्ब आहे हे तिला समजलेलं असतं. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही अगदी घाईतच निघालेले असतात. चैतन्य विचारतो, पण सायली वहिनी नक्की कुठे आहे हे अर्जुन आपल्याला नक्की माहीत नाही ना रे, कारण ती घरी असू शकते किंवा बस स्टँडवर. कुसुमताईने काही सांगितलंय का? अर्जुन म्हणतो, नाही रे, मी नाही विचारलं. मग चैतन्य म्हणतो, थांब मी कुसुमताईंना कॉल करतो. असं म्हणून तो लगेच कुसुमताईंना कॉल करत असतो की नक्की तुम्ही कुठे आहात आणि मधुभाऊ तिच्याबरोबर जाणार आहेत की तुम्ही जाणार आहात. पण आता इकडे कुसुम ही त्या बस स्टँडच्या ऑफिसमध्ये जाते. तो बस अनाऊन्स करतो ना, त्या कर्मचाऱ्याला विचारते की कोल्हापूरला जाणारी बस कधी आहे. तो म्हणतो अनाऊन्स केलं जाईल. मग कुसुम म्हणते की अहो, आम्ही तिथे दोघी कडेला बसलो आहोत, आम्हाला सांगा हा नक्की कोल्हापूरची बस आल्यावर. तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो. तेवढ्यातच कुसुमच्या मोबाईलची रिंग वाजत असते, परंतु तिला आता तेथे जास्त गोंधळामुळे त्याचा आवाजच येत नसतो. तिचा फोनसुद्धा एका कॅरीबॅगमध्ये असतो, त्यामुळे तिला काही समजतच नसतं. त्यानंतर अर्जुन आता म्हणतो की आपल्याकडे एवढा वेळच नाही आहे, कुसुमताई फोन उचलतील आणि त्या आपल्याला सांगतील. आता आपण एक काम करू की मधुभाऊ समोर असल्यामुळे ना त्या कॉल रिसीव करत नसतील, आपण आता घरीच जाऊयात कुसुमताईच्या डायरेक्ट, म्हणजे आपल्याला समजेल तिथे आहे की दुसरीकडे आहे. तेव्हा मी कोल्हापूरच्या बसेसचं टायमिंग चेक करतो असं म्हणून चैतन्य मोबाईलमध्ये ते टायमिंग चेक करत असतो. त्याचवेळी दोघेही गाडीत बसतात आणि लगेच कुसुमच्या घराकडे जायला निघतात. आता अर्जुन खूपच भरधाव वेगाने इकडे कुसुमच्या घरी जायला निघतो. त्याचवेळी आता तो कुसुमच्या घराजवळ येऊन पोहोचतो. गाडीतून खाली उतरल्यानंतर आता त्याला सायलीबरोबर घालवलेले जे क्षण असतात ते सर्व प्रेमाचे क्षण आठवू लागतात. की प्रत्येक सण माझ्यासाठी किती मनापासून अगदी साजरा करायची, वटपौर्णिमा असो किंवा दिवाळी पाडवा असो. त्याचबरोबर सायलीने आत्तापर्यंत माझा अर्जुन हा नवरा आहे असा हक्क दाखवत प्रियाला कशाप्रकारे सुनावलं होतं हे सगळं काही अर्जुनला आठवतं. त्यानंतर अर्जुन पळत पळतच इकडे कुसुमच्या घराजवळ येतो आणि समोर पाहतो तर तेथे दरवाजाला कुलूप असतं. त्यावेळी अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो की हे सगळेजण बस स्टँडवर गेले की काय. म्हणून अर्जुन आता चैतन्याला विचारतो, अरे हे काय, इथे तर कुलूप आहे. मग चैतन्य म्हणतो, कुसुमताईंच्या घरी कुणीच कसं नाही रे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण एक काम करू, आपण लगेच ना पनवेल बस स्टँडवर जाऊ, म्हणजे मिसेस सायली ना आपल्याला तिथेच भेटतील. ते दोघेही जेव्हा जायला निघतात तेवढ्यातच एक माणूस, वकील साहेब हो काय, या ना इकडे असं म्हणून त्यांना थांबवतो. तेव्हा काय झालं अर्जुन विचारतो. तर आता इथे कोणीच नाही आहे, कारण सायली आणि त्याचबरोबर कुसुमताई या दोघीही कुर्ला बस स्टँडवर गेल्या आहेत. तेव्हा कुर्ला बस स्टँडवर कशाला असं आता अर्जुन विचारतो. तेव्हा तो माणूस सांगतो की तेथूनच कोल्हापूरला जाणाऱ्या बसेस असतात ना, म्हणून त्या दोघी तिकडे गेल्या आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे ठीक आहे. तो म्हणतो, तुम्हाला माहीत नव्हतं का? त्यावेळी चैतन्य म्हणतो, हो माहीत होतं आम्हाला तसं. आणि मधुभाऊ कुठे आहेत? पुन्हा चैतन्य विचारतो. तेव्हा मधुभाऊ 10 मिनिटापूर्वीच निघाले असल्याचं आता तो माणूस म्हणतो. तेव्हा ते दोघेही धावत जातात, तिकडे जायला निघतात.
इकडे कुसुम आता गाडी कधी येणार याची वाट पाहत असते, तर सायली एकदमच अर्जुनच्या आठवणीत आता हरवून जाते. कारण आता अर्जुनबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण तिला आता आठवू लागतो. ज्या प्रकारे त्या दोघांची मंदिरामध्ये भेट झाली होती, मग नंतर कशा परिस्थितीमध्ये आमचं लग्न झालं होतं, लग्नाचे सर्व विधी आम्ही केले होते, हे सगळं काही सायलीला आता आठवतं. तिच्या डोळ्यासमोरून या आठवणीत जात नाही. आणि लग्नानंतरही ज्या हक्काने अर्जुन माझी बायको आहे हे घरच्यांना सांगत होता, संगही तिला आठवतात. नंतर अर्जुन बरोबर घालवलेले असे छोटे छोटे क्षण देखील तिला आठवतात आणि त्या स्वप्नांमध्ये अगदी ती रंगून जाते. तर अर्जुनचा आणि अर्जुनचाच विचार करत असते. आता अर्जुनची तिला खूपच आठवण येत असते, परंतु मधुभाऊंच्या निर्णयामुळे तिला आता थोडी का होईना माघार घ्यावी लागलेली असते. आता अर्जुनच्या आठवणीमध्ये सायली खूप रडत असते. तिला आता खूप टेन्शन आलेलं असतं की कोल्हापूरला गेल्यानंतर अर्जुनची आणि माझी भेट कधी होईल की नाही. आणि मग नंतर कुसुम आता सायलीजवळ येऊन बसते आणि तिची ही अवस्था पाहते. तिलाही खूप वाईट वाटतं, परंतु आता मधुभाऊंच्या निर्णयापुढे त्यांचाही नाईलाज झालेला असतो. तेव्हा कुसुम विचारते, सायली बाळा, घोटभर चहा घेतेस का गं तू? कारण तू काही खाल्लं पिल्लं नाही अगं, सकाळीसुद्धा नाश्ता केला नाही आहे. तेव्हा सायली आता काहीच बोलत नाही. तरीही कुसुम म्हणते की मी तुझ्यासाठी पटकन चहा घेऊन येते, तू इथेच बस. असं म्हणून आता कुसुमताई मोबाईल आणि त्यांची जी कॅरी बॅग असते ती तेथेच ठेवते. ही सायली आता एकदमच शांत असते, तिला काहीही सुचत नसतं. तर दुसरीकडे अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्य हे दोघेही आता कुर्ला बस स्टँडकडे यायला निघतात. अर्जुन आता खूपच फास्ट अशी गाडी चालवत असतो, त्याला काही सुचतच नसतं. मग स्पीड जरा कमी कर अर्जुन, असं चैतन्य त्याला सारखी सारखी वॉर्निंग देत असतो. मग आता तू अगोदर कुसुमताईंना कॉल कर आणि त्यांना विचार त्या ऑन द वे आहे की तेथे बस स्टँडवर पोहोचले आहेत. चैतन्य ठीक आहे असं म्हणतो आणि कुसुमला कॉल करत असतो. परंतु आता कुसुमचा फोन आता तेथेच राहिल्यामुळे सायलीपर्यंतही तो फोनचा आवाज पोहोचत नाही. फोनची रिंग तशीच वाजत राहते, कारण सायलीचंही त्या फोनकडे अजिबात म्हणजे अजिबात लक्ष नसतं. आता खूपच वेळ फोनची रिंग वाजत असल्यामुळे चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे कुसुमताई तर अजूनही कॉल रिसीव करत नाहीये, आता काय करायचं? अर्जुन म्हणतो, तू फक्त थोडा वेळ ट्राय करत राहा. ते सायली आता एकदम शांत अशी बसलेली असते आणि ती बिचारी खूप रडत असते. तेवढ्यातच कुसुम आता तेथे चहा घेऊन येते. मग दुसरीकडे चैतन्य म्हणतो, अजूनही कुणीच रिस्पॉन्स देत नाहीये, बघ ना तू, म्हणजे त्या कॉलच रिसीव करत नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय माहीत आता त्या कुठे आहेत? मग तो पार बिचारा आता रडकुंडीला येतो, कारण सायली कुठे आहे नक्की हेच त्याला माहीत नसतं. बिचाऱ्याला आज तर तिला काहीही करून मधुभाऊ जरी असेल ना तरीही प्रपोज करायचं असतं, आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या असतात. तेव्हा तो आता म्हणतो, असं का करतायत रे कुसुमताई, मलाही कळत नाहीये. आणि त्यांनीच मला फोन करून सांगितलं होतं ना की मिसेस सायली या कोल्हापूरला चालल्या आहेत, मग असं स्वतः का वागतायत मला तेच कळत नाही. अरे चैतन्य, असं नको ना करायला त्यांनी. अरे आपल्याला कसं समजेल आता त्या कुठे आहेत नक्की? आपण कुठे आता शोधायचं? बस स्टँडवर तर जातोय, पण त्या ऑन द वे असतील तर कसं समजणार ना आपल्याला? आता लवकरात लवकर आपल्याला बस स्टँडवर पोहोचावं लागेलच. असं म्हणून तो अजूनच गाडीचा स्पीड वाढवतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन थोडा रिलॅक्स. पण आता अर्जुन काहीही न ऐकण्याच्या मनस्थितीत नसतोच, काहीही करून त्याला सायलीकडे पोहोचायचं असतंच. इकडे कुसुम आता सायलीजवळ जाऊन बसते, तर सायलीची मनस्थिती एवढी काही ठीक नसते हे तिला पूर्णपणे माहीत असतं. पण सायलीचा मूड ठीक करण्यासाठी आपापल्या परीने बिचारी कुसुम खूप प्रयत्न करत असते. आणि मग ती आता सायलीला म्हणते, सायली चहा घे घोटभर अगं बाळा. मग आता सायली म्हणते, नको मला. तरीही आता कुसुम सारखं सारखं तिला फोर्स करते. त्यावेळी आता सायली कसाबसा तो चहाचा कप हातात घेते. मग नंतर कुसुम ही सारखी गाडीची वाट पाहत असते, कधी एकदा गाडी येईल. आता दुसरीकडे अर्जुन मात्र मागचा पुढचा विचार न करता भरधाव वेगाने चाललेला असतो. त्याला काहीही सुचत नसतं, कधी एकदा सायलीपर्यंत पोहोचेल असं त्याला वाटत असतं. तेव्हा तो आता अगदी गाडीचा स्पीडच वाढवतो. त्यावेळी चैतन्य खूपच घाबरतो आणि म्हणतो, अर्जुन तुझं काय चाललंय? अरे जरा गाडीचा स्पीड स्लो कर.
अरे किती फास्ट चालवतोस तू गाडी, तुला कळतंय का? मध्ये काही घडलं तर? मग अर्जुन आता म्हणतो की माझ्याकडे वेळच नाहीये चैतन्य, मी काय करू मग? मग चैतन्य म्हणतो, अरे सायली वहिनीला जर भेटायचं असेल ना, तर आपण जिवंत राहणं गरजेचं आहे ना त्यासाठी. मग आता त्यांच्याशिवाय मी तरी कसा जगू आणि जगून तरी काय करू, असं अर्जुन रागातच म्हणतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे तुझं ठीक आहे पण माझं काय, मला जिवंत राहायचंय ना. कुसुम आता सायलीकडे पाहते, पण सायली नुसता कपच हातात घेऊन असते, कारण तिला काही सुचत नसतं. ती चहासुद्धा पित नसते. त्यामुळे कुसुमला आता खूपच वाईट वाटतं. तर इकडे अर्जुन अजूनच गाडीचा वेग वाढवतो, तर चैतन्य डोळेच बंद करून घेतो. अर्जुन म्हणतो, चैतन्य काहीही करून लवकरात लवकर आपल्याला मिसेस सायलींपर्यंत पोहोचायचंच आहे. तर आता चैतन्य म्हणतो, अरे पण जरा गाडीचा स्पीड थोडा तरी हळू कर, तुला किती वेळा सांगू मी, तू ऐकतच नाही आहे. तर दुसरीकडे सायली खूप रडत असते. अर्जुनची तिला आठवण येत असते आणि अगदी तिला हुंदकाच येत असतो, कारण आता अर्जुन सरांची भेट माझी कधी घडेल की नाही, आम्ही दोघे कधी भेटेल की नाही, हेच तिला आता सतत वाटत असतं आणि हीच चिंता तिला सतावत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन कुर्ला बस स्टँडवर येतो, पण सायली त्याला कुठेच दिसत नाही. सायली एकदम शांतपणे डोळे मिटून तेथे त्या खुर्चीवर बसलेली असते. ती अर्जुनच्याच आठवणीत असते. मग नंतर अर्जुन जसा नंतर तिला असा भास होतो की माझा अर्जुन इथे आलाय, म्हणूनच ती इकडे तिकडे पाहू लागते, कारण तिला ते फील होत असतं. इकडे अर्जुन हा सर्व गाड्यांमध्ये चेक करत असतो की सायली नक्की कुठे आहे. त्यानंतर तो आता लगेच जे गाडी अनाऊन्स करतात ना, बस अनाऊन्स करतात, त्या माणसाजवळ जातो आणि त्या माईकमध्ये जोरातच म्हणतो की मिसेस सायली. तेव्हा आता समोरच सायली असते आणि तो तिला पाहतो. त्याला एवढा आनंद होतो की त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. मग मिसेस सायली असं अनाऊन्स केल्यानंतर इकडे सायली जागीच थांबते आणि कुसुमही तिच्याबरोबर असते. तेव्हा सायलीला तो म्हणतो, मिसेस सायली. मग सायली पाठीमागे पाहत नाही, पण ती आता खूपच खुश असते, कारण फायनली अर्जुन आलेला असतो. मग आता तो म्हणतो, मिसेस सायली, मला आज अख्ख्या जगासमोर तुम्हाला सांगायचंय, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू मिसेस सायली. तेव्हा सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो. तेथे असणारे सर्वजण टाळ्या वाजवतात. अर्जुनने फायनली आता सायलीला प्रपोज केलेलं असतं आणि मग सायली देखील खुश असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.